ही कथा आहे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य श्री अनंत शास्त्री यांची. या कथेचे नायक म्हणजे श्री अनंत शास्त्री. भारतभूमी ही जशी सुवर्णाची भूमी म्हणून ओळखली जाते, तशीच ही भूमी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. इथे कित्येक संतांनी वेळोवेळी अवतार घेऊन समाजाला मार्गदर्शन केले. कित्येकांचे दुःख हरले तर कित्येकांना व्याधीमुक्त केले. या कथेचे नायक श्री अनंत शास्त्री यांचा जन्म इसवी सन 1859 मध्ये विजापूर जिल्ह्यातील जालिहाळ गावी एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या घराण्याचा प्रमुख व्यवसाय म्हणजे वेद अध्ययन करणे, विद्यादान करणे, तसेच पौरोहित्य व धार्मिक कार्य करणे हा होता. त्यामुळे अनेक साधू संतांचे या कुटुंबामध्ये येणे जाणे असायचे. अनंत शास्त्री यांच्या आई म्हणजे साक्षात अन्नपूर्णाच. त्यांना अनेक साधू संतांकडून आशीर्वाद होता की तुमच्या घराण्यामध्ये एका थोर हरिभक्ताचा जन्म होईल. साधू संतांनी दिलेला आशीर्वाद फळाला येण्याची वेळ आली होती. अनंत शास्त्री यांच्या वडिलांचे नाव बाळभट्ट तर आईचे नाव जीवबाई. या दाम्पत्याच्या पोटी 27 फेब्रुवारी 1859 रोजी एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. कुटुंबाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. मुलाचे नाव अनंत ठेवण्यात आले. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हेच खरे. अनंत रडत असता भजन ऐकले की गप्प राहायचा. विद्वत्तेचा वारसा या घराण्याला होताच, त्याला अनंत तरी अपवाद कसा असणार. अनंत बुद्धीने कुशाग्र होता, तसेच तो एकपाठी होता. पण परमेश्वराचे खेळ काही निराळेच असतात. अनंत हुशार होता, पण त्याचबरोबर तो अतिशय हूड होता. त्याचा हूडपणा शाळेत घातल्यावर कमी होईल म्हणून त्याला लवकरच शाळेत घातले. पण शाळेत घातल्यावरही अनंताचा हूडपणा अधिकाधिक वाढतच गेला. अनंत पाठ्यपुस्तके घेऊन शाळेत जाई, परंतु तेथे गेल्यावर सवंगडी जमवून तो विटादांडू व इतर खेळ खेळत बसे. त्याच्या या वागण्याला शाळेतील शिक्षक सुद्धा कंटाळले होते. शाळेतून अनंताच्या घरी अनंताच्या तक्रारी येऊ लागल्या. तुमचा मुलगा इतर मुलांनाही बिघडवत आहे, तसेच त्याला सांभाळणे आमच्या हाताबाहेरचे आहे. अशा तक्रारी ऐकल्यावर अनंताच्या कुटुंबाला अतिशय दुःख होई. घरच्यांनी अनंताच्या वागण्यामध्ये सुधार व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण अनंताचे वागणे अधिकच हूडपणाचे होत चालले होते. पुढे अनंताचे काय झाले? कुटुंबाने अनंताबाबत काय पवित्रा घेतला? साधू संतांनी दिलेले आशीर्वाद फलद्रूप होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील भागामध्ये.